नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 9 जानेवारी 2025 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याची दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर जसं की कांदा, बटाटा, भाजीपाला असेल, फळे असेल, फुले असतील याचे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर पाहायला मिळणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्या शेतकरी बांधवांना पाहायला मिळतील। फाफडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी 30 रुपयापर्यंत दर पाहायला, हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून फाफडाचे दर पाहायला मिळतात। तर बरेच दिवसापासून फाफडाच्या दरामध्ये स्थिरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। वालगावड्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावड्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून वालगावड्याचे दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार वालगावड्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात। तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्यासाठी पाहायला मिळते। तर बरेच दिवसापासून शेवग्याच्या दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। आवक मर्यादित असल्यामुळे दर जी आपल्याला टिकून असलेले पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार वाटाण्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात। गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, आवक देखील थोडीफार आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी घसरण दोडक्यासाठी पाहायला मिळते। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये बादल्या मालासाठी 10-15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार काकडीच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चायना पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हिरव्या चायना काकडीचे दर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या चायना काकडीसाठी 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक थोडीफार आज वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते
चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात. या ठिकाणी आपण आवक पाहू शकतात. वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला होतं. तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर आवक कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार पाहायला मिळते. राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून राजमाचे दर पाहायला होतात. बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला होतात. पावट्याची आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते पावट्यासाठी तेजीमध्ये असलेले पाहायला होतात. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून दर पाहायला मिळतात. काळ्या भरत्याच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भरत्याच्या वांग्यासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. क्वालिटी असलेल्या भरत्याच्या वांग्यासाठी मागणी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या भरत्याच्या वांग्यासाठी दर ही आपल्याला टिकून असलेली पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात आल्याची आवक पाहायला मिळते. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी जी आहे ते कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आल्याची आवक पाहायला मिळते. या आल्यासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला या आल्यासाठी पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. क्वालिटी जी आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आल्याची आवक पाहायला मिळते. बऱ्यापैकी आपल्याला किडलेली आल्याची आवक यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 27 ते 28 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आज थोडीफार आल्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते. तर बरेच दिवसापासून आल्याच्या दरामध्ये आपल्याला बरेच घसरण झालेली पाहायला मिळते. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात ही कोथिंबीरची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 ते 4 रुपयापासून विलायती कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये कोथिंबीरीची आवक जास्त पाहायला मिळते. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. कांदापातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. हलक्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी साधारणतः 7 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांदापातसाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार दर हे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. तर हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापासून आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये
25 ते 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता गाड्यांची आवक इथे मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला ज्वाला मिरचीसाठी टिकून असलेले पाहायला मिळतात.